मनसेकडून मुंबईमध्ये दादरमध्ये भव्य पुस्तकाचं जे प्रदर्शन आहे ते भरवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की असंख्य पुस्तके या ठिकाणी आहेत। याच पुस्तकाचा आनंद घेण्यासाठी आणि वाचण्यासाठी मनसे नेते गजानन काळे देखील आलेले आहेत। कुठलं पुस्तक घेतलं आपण? नाही, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सांस्कृतिक वार्तापत्र आहे, त्याच्या संदर्भातलं माणूस घडवणारी संघटना, एकूणच संघाची वाटचाल, संघाची स्थापना आणि सगळं सरसंघचालक असं हे पुस्तक आहे। मी गेली 3 तास इथे आहे। जवळपास मला वाटतं महाराष्ट्रातलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं मराठी पुस्तकांचं प्रदर्शन असेल आणि हे यावेळी ज्यावेळी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतरचा होणारा मराठी भाषा गौरव दिन आणि त्यानंतरचं होणारं हे अभिजात पुस्तक प्रदर्शन जे सन्माननीय राजसाहेबांच्या संकल्पनेतून आज शिवतीर्थावर सादर होताना आपल्याला दिसतंय। म्हणजे निश्चितपणे आता पुण्याला एक प्रदर्शन झालं होतं, पण त्यात विविध भाषांमधली सुद्धा प्रकाशनं होती। हे संपूर्णतः मराठी पुस्तकांचं प्रदर्शन भरताना आज दिसतंय आणि आज शेकडोने इथे लोक आलेले। गेली 4 दिवस हे पुस्तक प्रदर्शन आहे। कवितांचा कार्यक्रम झाला आहे आणि प्रचंड आनंद आहे की मोठ्या प्रमाणात मराठी माणूस इथे येतोय आणि तो पुस्तकांचा स्पर्श अनुभवतो। खरं तर या जे पुस्तक प्रदर्शनामध्ये खरं तर महाराजांचं जे असणारं पुस्तक आहे ते आउट ऑफ स्टॉक झालेलं आहे। हो, मी विचारलं, म्हणजे आम्ही आमच्या शालेय आयुष्यात वाचलेली होती छावा, पण ते पुस्तक आता मिळत नाही आहे। पण त्याचबरोबर मला अनेक ऐतिहासिक पुस्तकं दिसले की म्हणजे आता इथेही आहेत पुस्तकं त्या पद्धतीने, तर महाराजांवरची असतील, संभाजी महाराजांवरती असतील, आपल्या इतिहासाच्या संदर्भात असतील, तर या संदर्भात सुद्धा अनेक प्रकाशकांनी आणि अनेक प्रकाशनांनी पुस्तकं काढलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात खरेदी होताना इथे दिसते। खरं तर हे जे मनसेने प्रदर्शन भरवलेलं आहे पुस्तकांचं हे महाराष्ट्राच्या म्हणजे मुंबईच्या बाहेर मनसे घेऊन जाणार आहे? नाही, मी नवी मुंबईचा जिल्हाध्यक्ष आहे आणि प्रवक्ता आहे। मी गेली 3-4-5 वर्ष विविध पुस्तकांशी संबंधित, म्हणजे पोलीस तिथे पुस्तक, जेवढे 11 पोलीस स्टेशन्स आहेत नवी मुंबईत तिथे आम्ही पुस्तकं आणि पुस्तकांची लायब्ररी भेट दिली। सोसायटी तिथे पुस्तक, आम्ही 100 सोसायट्यांमध्ये सोसायट्यांची कार्यालय असतात, मात्र तिथे पुस्तकं नसतात। तर अगदी बालसाहित्य असेल, महिलांसाठी पाककलेची पुस्तकं असतील, अशी विविध पुस्तकांची आम्ही लायब्ररी भेट दिली। तर महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन हा पहिल्यांदा फक्त सामाजिक संस्थांच्या पातळीवर आपल्याला साजरा होताना दिसत होता। त्याला एक राजकीय स्वरूप आणून मोठ्या प्रमाणात भव्यता जी आणलेली आहे ती निश्चितपणे सन्माननीय राजसाहेबांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणलेली आहे। त्यामुळे आत्ताही मी यावेळीसुद्धा नवी मुंबईतल्या एक 10 वाचनालयांना, जी वाचनालय अ वर्गातली आहे, ब वर्गातली आहे, क वर्गातली आहेत, त्यांना मी 5-5 हजारची पुस्तकं, अशी 50 हजारची पुस्तकं मराठी भाषा दिवसाला दिलीत। तर असे विविध कार्यक्रम मराठीच्या अनुषंगाने, म्हणजे आपल्याला वाटतं की तरुण वाचत नाही आहे, पण मी मागापासून अनेक तरुण मुलं इथे बघतोय की जी पुस्तकांच्या स्टॉलकडे जातात आणि पुस्तकं खरेदी करतात। त्यामुळे हा सुद्धा जो गैरसमज होता तो या पुस्तक प्रदर्शनातून मला वाटतं दूर झाला असेल। तर नवी मुंबईमध्ये देखील असं पुस्तकांचं जे प्रदर्शन आहे असं आपण काय भरवणार आहात का? मी मागे भरवलं होतं, ज्याला अमित साहेब होते, सतीश तांबे होते आपले साहित्यिक, विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आपण 7 दिवस पुस्तक प्रदर्शन भरवलं होतं। त्यानंतर विविध मराठी भाषा दिवसाला आपण कार्यक्रम घेतलेलं, म्हणजे आपण मागणी केली होती मनसेने। तर नवी मुंबईतले हे नाट्यगृह आहे, तिथे पहिल्यांदा पुस्तकांची लायब्ररी आहे जी महापालिका चालवते, ज्याची मागणीच मुळात आपण केली होती। तर मला वाटतं मराठीच्या अंगाने पुस्तकाशी संबंधित, मला स्वतःला पुस्तकाची वाचनाची आवड आहे। माझ्या घरी जो एक रूम आहे पूर्णपणे ती लायब्ररी आहे। तर मला वाटतं राजसाहेब म्हणतात तसं, आणि प्रबोधनकारांचंच वाक्य आहे, वाचाल तर वाचाल। आणि सन्माननीय राजसाहेबांची एक सवय आहे जी शर्मिला वहिनींनी, आम्ही वाचाल त्याचे कल्याण, वाचेल त्याचे कल्याण, असा कल्याणला पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम घेतला होता। त्यात वहिनीने सांगितलं की राजसाहेबांना जेही पुस्तक आवडेल त्याच्या त्या 5-50 प्रती घेतात, त्यांच्या आजूबाजूचे वाचणारे जे पदाधिकारी आहेत किंवा त्यांचे मित्र आहेत त्यांना त्या प्रती देत असं। म्हणजे मला आठवतं वाघनखं प्रके अत्रेंचं, की वाघनखाच्या साहेबांनी शेकडो प्रती पक्षस्थापनेच्या नंतर अनेकांना दिल्या। त्याच पद्धतीने ही राजभाषा असे, असं सन्माननीय राजसाहेबांच्या भाषणाचं पुस्तक आहे, त्याच्या 100,000 प्रती आम्ही वाटलेल्या असेल। मला आठवतं साहेबांचं 50 का 52वा वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत मी 52,000 पुस्तकं दिली, म्हणजे 100 पुस्तकांचे पर्याय दिले लोकांना की यातलं कुठलंही एक पुस्तक आपण निवडा, आमचा पदाधिकारी आपल्या घरी आणून ते पुस्तक देईल। त्यामुळे पुस्तकाशी संबंधित मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जे काही करता येईल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही करतो। पुन्हा एकदा मराठी माणसासाठी मनसे लढते असं वाटतंय का आपल्याला?
आणि असं वाटायला कशाला हवं, आम्ही लढतोच आहोत की. मुळात मराठीसाठीच तर मनसेची स्थापना झालेली आहे. म्हणजे आज मराठी राजभाषा दिवसाचे अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई महानगरपालिका किंवा इतर शासनचे कार्यक्रम काय झाले आहेत, एखाद दुसरा वगळता इतर राजकीय पक्षांच्या पातळीवर व्यासपीठांवरती. म्हणजे काल मला आठवतं की आशिष शेलार म्हणाले की मनसेने केलेली 5 कामं दाखवा. मी आशिष शेलारांनाच विचारतो, त्याच्या अगोदर तुम्ही केलेली मराठीसाठीची कामं काय आहेत भारतीय जनता पक्षाने केलेली ती दाखवा. मनसेने अशी शेकडो कामं केलेली आहेत. अगदी कॉलर ट्यूनचा विषय असेल, आज मराठी पाट्यांचा विषय असेल, आज मराठीवर कुठल्याही मुलांवरती अन्याय झाला, त्याला नोकरीमध्ये काही गदा आली की तो पहिल्यांदा मराठी म्हणून मनसेकडेच येतो. त्याच्यावर मराठी म्हणून कुठलाही अन्याय झाला, तो मत जरी दुसऱ्या पक्षाला देत असेल तरी तो अन्याय झाल्यावर त्याला मराठी ज्यावेळी आठवते, मराठी आमची हे आहे, रॉयल्टी आमची. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत गजानन काळे. मराठी भाषेसाठीच मनसेची स्थापना झालेली आहे अशी प्रतिक्रिया मनसे नेते गजानन काळे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन मंगेशसह मी रवी खराट, TV9 मराठी, दादर, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.